हे भेटायला आले आणि भेट होत असताना त्यांनी एक प्रस्ताव मांडला की तर नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे आणि या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टी सातारा शहर यांच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम आयोजन करायचा आहे। तर आपल्या शाळेला ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या आम्हाला सांगा, त्या आम्ही तुम्हाला देऊ। आता तुमचा वर्ग आहे बालवाडीचा, बालवाडीच्या मुलांना खेळ खूप महत्वाचा आहे आणि खेळातून शिक्षण, खेळत खेळत शिक्षण मिळालं तर तो आनंद वेगळाच असतो आहे की अविनाश खर्शीकर यांना असं सांगितलं की आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक काही साहित्य आलेले आहे आणि ही साहित्य जर आम्हाला मिळाली तर आमची मुलं दररोज शाळेत येतील, चांगल्या प्रकारे अभ्यास करतील। सोडा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आणि हे जे लहान मुलं आहेत यांचा शाळेतलाच पहिला दिवस आज, म्हणजे जे शिक्षण चालू करतात त्या हिशोबात। त्यामुळं आम्ही सर आता माझे पहिल्यापासून ओळखीचे आहेत, कारण मी पहिले ह्या शाळेत शिक्षलेलो आहे, त्या शाळेचा माझे विद्यार्थी आहेत। काल सरांची गाडी घेतल्यानंतर सर म्हणले की काहीतरी अशी वस्तू द्या की खाऊ तर सगळेच देतात की जेणेकरून खेळता खेळता मुलांचा अभ्यास सुरू झाला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली काल थोडंसं साहित्य घेऊन आज आम्ही यांचं स्वागत करतोय। त्या साहित्य घेऊन आणि शाळेला थोडंसं साहित्य आम्ही भेटवस्तू म्हणून देत आहे की जेणेकरून मुलांचा त्यातून अभ्यास व्हावा, मुलांची बुद्धी वाढावी, सगळे यावं म्हणून आम्ही ते करतोय। मग त्यासाठी आम्ही सर्व बापूसाहेब चिपळूणकर शाळेतील आमचे मुख्याध्यापक मस्के सर तसेच सर्व शिक्षक वर्ग यांचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे येऊन हा कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली। धन्यवाद। आपापल्या पालकांचा प्रश्न आहे, पण माझं सर्वांना असं आव्हान आहे की तुम्ही मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम बरोबर मराठीत सुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे, कारण आपली व्यावहारिक भाषा आणि आपले सगळे व्यवहार ते मराठीतूनच होतात महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे इंग्लिशकडे तुम्ही इंग्लिश शिकवा, इंग्लिश शिकवण्याबद्दल काही नाही, पण त्याबरोबर मराठी हे सुद्धा मुलांना कंपल्सरी हे आलंच पाहिजे। त्यासाठी तुम्ही मराठी शाळेत मुलांना घाला, हे माझं विनंती। मराठी माध्यमाच्या शाळांना माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य मिळणं खूप अपेक्षित आहे। आमचे माजी विद्यार्थी अविनाश खर्शीकर परवाशी आले आणि मला आवाहन केलं की सर बालवाडीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आपल्याला करायचं, त्यासाठी आमच्याकडून काही सहकार्य पाहिजे का? तर मी त्यांना सांगितलं की बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असं आहे की ज्या शैक्षणिक साहित्यातून मुलांचा व्यायाम होईल, मुलांचा अभ्यास होईल आणि मुलं शाळेमध्ये रमतील, शाळेमध्ये त्यांना आपलं घर वाटेल, आनंदानं मुलं शाळेमध्ये येतील। आणि खरोखरच आज खर्शीकर सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं आमच्या बालवाडी वर्गासाठी जे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे, हे शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर आहे आणि यातून आमची मुलं आनंदानं शिक्षण घेतील आणि ही भावी पिढी चांगल्या प्रकारे घडेल। यासाठी खूप खूप धन्यवाद सर्व टीमचं आणि आमचे माजी विद्यार्थी अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांचे सुद्धा खूप खूप आभार। समजलं।